नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे नेटफ्लिक्सवर एक वेबसिरीज आलेली आहे, ज्या वेबसिरीजचं नाव आहे द इंद्रायणी मुखर्जी स्टोरी द बरीड ट्रुथ. साधारणपणे 2014 किंवा 15 साली शीना बोरा हत्याकांड हे आपल्याला माहितीच होतं. प्रत्येक न्यूज चॅनलवर याची स्टोरी होतीच होती. विविध थिअरीज होते, विविध प्रत्येकाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू होता. आणि मला आठवतंय आपण शाळेत असताना आपल्याला एक प्रोजेक्ट दिला जायचा की आपण आपली फॅमिली ट्री ड्रॉ करून शाळेत सबमिट करायची. आता हीच जर फॅमिली ट्री इंद्रायणी मुखर्जींनी स्वतःची काढली तर मग 2-3 विविध झाडं, त्याच्या असंख्य पारंब्या, असंख्य फांद्या इतक्या होतील त्या, आणि त्यात इतके पॉइंट ऑफ व्ह्यूज, इतक्या थिअरीज की ही 2-3 झाडं एकमेकांमध्येच गुंतून जातील. आणि हा गुंता जो आहे तो अजूनही काहीकीला सुटत नाहीये. अजूनही आपल्याला माहिती नाही की खरा खुनी कोण आहे तो, कारण अजूनही केस कोर्टात चालू आहे. इंद्रायणी मुखर्जी जी आहे ती 6.5 वर्ष जेलमध्ये राहून आता बेल तिला मिळालेली आहे आणि बेल मिळून ती बाहेर आलेली आहे. आणि 4 एपिसोडची ही वेबसिरीज आहे. म्हणजे साधारणपणे जर तुम्ही एकाच फ्लोमध्ये ही वेबसिरीज बघायला घेतली तर 3-3.5 तासात अख्खी वेबसिरीज तुमची बघून होईल. पण या शोचा हायलाईट आहे खास करून दुसरा आणि तिसरा एपिसोड, जेव्हा इंद्रायणी मुखर्जी स्वतः येते कॅमेरासमोर. आणि म्हणजे मला कळत नाही की एक माणूस इतकी स्ट्रॉंग असू शकतो बुवा. म्हणजे जर समजा हा खून, शीनाचा हा खून तिनेच केला असेल 2012 साली, जो उघडकीस आला 2015 साली, आणि त्यानंतर 6.5 वर्ष जेलमध्ये राहून आत्ता पुन्हा जगासमोर कॅमेरासमोर येणं, इतक्या खंबीरपणे स्वतःची बाजू मांडणं, हे सुद्धा तेवढंच डिफिकल्ट आहे जेवढं समजा इंद्रायणी मुखर्जीने काहीही केलं नाही आणि तिला एक विक्टिम बनवण्यात आलंय तरी सुद्धा जे मानसिक खच्चीकरण एखाद्याचं होईल ते स्वतःचा कॉन्फिडन्स आणि सगळं गमवून सुद्धा कॅमेरासमोर असं उभं राहणं. सो दोन्ही बाजूनी तिच्या पर्सनॅलिटीला हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे हल्ली आपण बघतो की हॅट्स ऑफ म्हणजे चांगल्या याने नाही सांगत आहे मी, कारण हल्ली आपण बघतो की जर आपल्याला फेलियर्स किंवा रिजेक्शन्स बघायला मिळाले तर आपला कॉन्फिडन्स जातो. अनेक लोक काहीतरी विचित्र पाऊल उचलतात, आयुष्य संपवून टाकतात. पण ही बाई, आता हिला शैतान म्हणावं का विक्टिम म्हणावं हे आता तुम्हीच तुमच्या कोर्टमध्ये ठरवू शकता. आणि हिचे जे थिअरीज आहेत ओव्हरऑल सगळ्या फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांबद्दलचे, बरं हिच्यावर जे ॲलिगेशन्स लावण्यात येत आहेत ते मला माहिती नाही की आता तुम्ही न्यूजमध्ये केवढं कव्हर केलं असेल. ही जेव्हा तुम्ही वेबसिरीज बघाल आणि खास करून इंद्रायणी मुखर्जीचे पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमचं काय म्हणतात त्याला 2-3 सेकंदासाठी तुम्ही पॉइंट ब्लँक होऊन जाल. तुम्हाला काही कळणार नाही आपण कुठे आहोत. आणि कदाचित जर तुमच्यावर लहान मूल असेल तर त्याला तुम्ही दुसऱ्या रूममध्ये ढकलाल. आणि कारण मेंटली डिस्टर्बिंग आहे ही वेबसिरीज. म्हणजे कुठल्याही प्रकारची अश्लील भाषा, अश्लील सीन्स नसून सुद्धा जेव्हा ती इंद्रायणी मुखर्जी आपल्याला त्या कॅमेरा थ्रू बघते ना, लेन्स थ्रू, तेव्हा माहिती नाही तिची नजर इतकी भयानक आहे की ती डायरेक्ट आपल्याला भेटते आणि डायरेक्ट आपल्याला कळत नाही की बाबा इतकी कठोर, इतकी स्ट्रॉंग कशी काय एक बाई असू शकते, जरी ती खुनी असली तरी आणि जरी ती विक्टिम असली तरी. आता जर तुम्ही ही केस तेव्हा फॉलो केली नसेल तर फार मी या केसबद्दल तुम्हाला काही सांगत नाही, कारण खूप विक्षिप्त आहे सगळं आणि खूप विचित्र आहे सगळं. जे आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं आहे ते भारतासारख्या देशात एका उच्च अब्रू सोसायटीमध्ये काय काय गोष्टी घडू शकतात हे आपल्या खरंच कल्पनेच्या पलीकडचं आहे. सो मी तुम्हाला विनंती करेन की जर तुम्हाला वीकेंडला काय बघूया तर मग कुठला सिनेमा बघण्यापेक्षा नेटफ्लिक्सवर ही डॉक्युमेंटरी बघा. पण ही वेबसिरीज मेंटली वीक असणाऱ्या लोकांसाठी नाही आहे, खूप मेंटली डिस्टर्बिंग आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्ही ही वेबसिरीज बघितली असेल आणि जर तुम्ही माझ्या मतांशी सहमत असाल किंवा असहमत असाल तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.